पनवेल उरण या मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत म्हात्रे आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह 15 माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये या नेत्यांनी पक्ष प्रवेश केल्यामुळे पनवेल उरण मतदारसंघात भाजपाची ताकद वाढली असून 2000 पेक्षाही अधिक कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्ष सोडून भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाची अस्तित्वाची लढाई सध्या सुरू झाली आहे। समोर थोड़ा बाकी है ना। आज रायगड जिल्ह्यामध्ये जे कोकणाचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं, या प्रवेशद्वारामध्ये आज शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ नेते आदरणीय जयंत म्हात्रेजी आणि त्यांचे सुपुत्र प्रीतम म्हात्रे आणि त्यांच्याबरोबर या रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका असेल, उरण तालुका असेल, खोपोली असेल किंवा त्याचबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या विविध तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तळागाळातील प्रत्येक व्यक्तीबरोबर ज्या असंख्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाळ जुळली होती, हे सर्व कार्यकर्ते
या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज रायगड जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूरजी, आदरणीय प्रशांत ठाकूरजी आणि महेश बालदी ही सर्व मंडळी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी आणि आज संपर्क मंत्री म्हणून आशिष शेलारजी या सगळ्यांनी गेली वर्षानुवर्ष असे विचार करत होते की रामशेठ ठाकूरजी आणि जे.एम. म्हात्रेजी ही रायगड जिल्ह्यामधली असणारी एक ताकद आहे आणि ही ताकद समाजसेवेच्या माध्यमातून इथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांबरोबर सातत्याने जोडलेली आहे आणि ही ताकद एकत्रपणे राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र आली पाहिजे आणि आज तो योग ज्याला म्हणतात तो जुळला आणि आज या सर्व मंडळींनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधींबरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय। मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून त्या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खरं तर आल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारही मानतो आणि मी त्यांना आश्वासित करतो की ज्या विश्वासाने ही सगळी मंडळी आणि त्यांच्याबरोबर असणारी सर्व मंडळी ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये एक विचार परिवार म्हणून आलेली आहेत, त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून इथल्या असणाऱ्या जनतेची प्रलंबित कामं ही केंद्रातलं असणारं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं असणारं महायुतीचं सरकार एकत्रपणे इथल्या असणाऱ्या अनेक ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत त्या एकत्रपणे सोडवू आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीला एक चांगलं बळ यांच्या येण्याने आलंय असं मला वाटतं। त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुप्रीम कोर्टाच्या वारे आता सुरू झालेले आहेत, काय वाटतं इन्कमिंग जी आहे त्याच्यामध्ये आणखीन आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे का? मला सांगायला आनंद होतो की चांगले वैचारिक दृष्ट्या ज्यांची चांगली समाजामध्ये ज्यांना विचारलं जातं अशी काही मंडळी ही सातत्याने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात ही मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहेत आणि त्याचाच आज आपण सर्वांनी परिपाठ पाहिला असेल की आज हा झालेला मोठा प्रवेश। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशी मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये येत असेल त्या ठिकाणी आम्ही त्यांचं नक्की स्वागत करू। आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा।